हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघतोय ऑटोकॅडचे MCQs. ठीक आहे, फर्स्ट पार्ट आपण बघितला होता MCQचा. ज्यांनी फर्स्ट पार्ट बघितला नसेल त्यांनी बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन वगैरे समजतील. कारण की आपण लास्ट क्वेश्चन बघितला होता त्या सिरीजमधला. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण आपण 10-11 क्वेश्चन कवर केले. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पार्ट बघतोय. ठीक आहे, लास्ट व्हिडिओमधला क्वेश्चन होता हा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट ग्रीड इज यूज टू डिझाईन पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, ऑप्शन होते आयसोमेट्रिक, बी पॅरामेट्रिक, सी प्रोऑप्टिक अँड डी नन ऑफ द अबव. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ए, दॅट इज आयसोमेट्रिक. बरोबर. पर्स्पेक्टिव्ह डिझाईन करण्यासाठी आपण काय यूज करतो, तर आयसोमेट्रिक. आता ह्या व्हिडिओचा हा फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट डज ऑटोकॅड स्टँड फॉर. मी म्हटलेलं तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्येच की आपल्याला लॉंग फॉर्म विचारू शकता, यूज फॉर काय ते विचारू शकता, शॉर्टकट्स की कुठल्या यूज होतात, ठीक आहे, ते विचारू शकता. सो असे काही बेसिक जे क्वेश्चन आहे ते हमखास येण्याची शक्यता आहे. सो एकदा तरी कंप्लीट व्हिडिओ बघून घ्या. आणि हार्डली मॅक्स टू मॅक्स 50च्या आसपास क्वेश्चन असतील प्रत्येक. म्हणजे जर ओव्हरऑल आपण ऑटोकॅडच्या रिलेटेड सब्जेक्ट बघितला किंवा MCQs बघितले तर ठीक आहे. त्याच्या पलीकडे MCQs जाऊ नाही शकत, कारण की एवढं काही हार्ड नाही आहे, बेसिकच आहेत. सो एकदा बेसिक आपलं होऊन गेलं की आपले त्याच्यातले मार्क्स फिक्स होऊन जातात. ठीक आहे, बाकीच्या सब्जेक्टचं कसं एन्व्हायरमेंट झालं, फ्लुइड झालं, तर त्याच्यामध्ये भरपूर सारं काही आहे की जे विचारू शकतात. ते कुठूनही विचारू शकतात, त्याच्यासाठी तुमचं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. पण असे काही जे सब्जेक्ट असतात ना, किंवा मॅकॅनिक्स झालं, ऑटोकॅड झालं, कॉम्प्युटर रिलेटेड बेसिक क्वेश्चन झाले, ठीक आहे, तर त्या रिलेटेड जे MCQs असतात ना ते थोडेसेच असतात. आणि ते तेवढे जरी केले ना MCQs तरी पण तुम्ही त्याच्यामधले मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे, तर आपण तेवढेच MCQs घेणार आहे जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. सो प्रत्येक व्हिडिओ बघत चला आणि MCQs सॉल्व करण्याचा ट्राय करा, जो आपण लास्ट घेतो MCQs. ऑप्शन ए आहे ऑटोमॅटिकल कॉम्प्युटर एडेड डिझाईन. आता या क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन होतात. ते सिम्पली कॅड स्टँड्स फॉर पण विचारतात. कॅडचा लॉंग फॉर्म काय. आता इथं त्यांनी विचारलं आहे ऑटोकॅडचा लॉंग फॉर्म काय. इथं 2 क्वेश्चन फॉर्म होतं. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन विचारला आहे एक्झाममध्ये. तर ऑप्शन ए आहे ऑटोमॅटिकल कॉम्प्युटर एडेड डिझाईन. ऑप्शन बी ऑटोमेटेड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिझाईन. प्रत्येक वर्ड प्रॉपरली वाचायचा. जेव्हा पण ते कुठल्याही म्हणजे कुठल्याही याचा जर त्यांनी लॉंग फॉर्म विचारला असेल, बँकच्या रिलेटेड म्हणा, कुठलंही काही शॉर्टकट वगैरे असेल आणि त्याचा लॉंग फॉर्म विचारला असेल, तर त्याच्या रिलेटेड जे पण ऑप्शनमध्ये दिलं असेल ना, तर त्याचे ऑप्शन आहे ना व्यवस्थित वाचायचे. कारण की प्रत्येक वर्ड त्यांनी कुठं ना कुठं चेंज केलेला असतो आणि तिथं आपण मिस्टेक करू शकतो. ठीक आहे, ऑप्शन सी आहे ऑटोमॅटिक कॉम्प्युटर एडेड डाटा अँड ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर कॅडचा लॉंग फॉर्म काय येतो, कॉम्प्युटर एडेड डिझाईन, आणि ऑटोचं काय आहे, ऑटोमॅटिकल. ठीक आहे, सो याचा आन्सर आहे ए, दॅट इज ऑटोमॅटिकल कॉम्प्युटर एडेड डिझाईन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2. कॉम्प्युटर ॲडेड डिझाईन सॉफ्टवेअर इज यूज्ड बाय. कशासाठी यूज केलं जातं. ठीक आहे, जेव्हा आपण लेक्चर 1 बघितलं त्याच्यामध्ये क्वेश्चन काय होता की ऑटोकॅडचं ॲडव्हान्टेजेस काय आहे. ठीक आहे, सेम इथं डिझाईन सॉफ्टवेअरचं परत कोण यूज करतं हा क्वेश्चन आहे. त्याच्याच रिलेटेड आहे, फक्त थोडासा डिफरन्स आहे. ठीक आहे, सो क्वेश्चन ऑप्शन ए आर्किटेक्ट, बी इंजिनियर, सी ड्राफ्टर अँड आर्टिस्ट अँड डी ऑल ऑफ द अबव. तर सगळेच यूज करतात. आर्किटेक्ट पण यूज करतो, इंजिनियर्स पण आणि ड्राफ्टर्स पण. सो याचं आन्सर आहे डी, ऑल ऑफ द अबव. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3. व्हॉट डज WCS स्टँड फॉर इन ऑटोकॅड. परत विचारला आहे लॉंग फॉर्म. सो लॉंग फॉर्म विचारताना ते ऑप्शन केअरफुली वाचायचं, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ठीक आहे, आता ऑप्शन बघू आपण. वेस्टर्न कॅड सिस्टीम.
बी रॉंग कॅट सेटिंग, हे बघा सिस्टीम नंतर सेटिंग कसं चेंज केलं आहे. सी वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम अँड डी नन ऑफ द अबाव. ठीक आहे, तर WCS कोऑर्डिनेट सिस्टीम आहे हे इम्पॉर्टंट आहे, डायरेक्ट तिथं बघायचं आधी. आणि वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, वेस्टर्न रॉंग वगैरे असं काही नाही आहे. ठीक आहे, सो याचा आन्सर आहे सी वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम. करेक्ट ऑप्शन is C, that is world coordinate system. Question number 4. Polar coordinates are used mostly for drawing. ठीक है, ऑप्शन A arcs, B vertical lines, C circles and D angled lines. ठीक आहे, पोलर कोऑर्डिनेट कुठल्या ड्रॉइंगसाठी मोस्टली यूज केले जातात. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे डी अँगल लाईन्ससाठी. करेक्ट ऑप्शन इज डी. क्वेश्चन नंबर 5. हाऊ मेनी ग्रीप पॉइंट डज अ सर्कल हॅव. ठीक आहे, ऑप्शन ए 5, B 4, C 3 अँड D 2. सर्कलचे ग्रीप पॉईंट विचारले. ठीक आहे, तर सर्कलला मेनली 5 ग्रीप पॉईंट असतात, मेन सेंटर आणि जे पण टॉप बॉटम सर्कलवरती 4. ठीक आहे, टॉप बॉटम आणि साईडला 2. सो असे टोटल 5 ग्रीप पॉईंट्स आहेत सर्कलवरती. करेक्ट ऑप्शन इज ए, दॅट इज 5. क्वेश्चन नंबर 6. आता इथे पण विचारलं आहे ई टॅब मीन्स, हे सॉफ्टवेअर आहे त्याचा लॉंग फॉर्म विचारला आहे. जेव्हा पण परत सांगते, जेव्हा पण लॉंग फॉर्म विचारतील ना तर तेव्हा प्रत्येक ऑप्शन हा केअरफुली रीड करायचा, कारण की वर्डिंगमध्ये थोडंसं चेंज करून टाकतात ते आणि त्याच्यामध्ये आपण मिस्टेक करू शकतो घाईमध्ये जर वाचलं तर. ठीक आहे, सो असे टाईपचे क्वेश्चन खूप प्रॉपरली रीड करायचे एक्झाममध्ये. ऑप्शन ए दिला आहे त्यांनी, एक्सटेंडेड 3 डायमेन्शनल ॲनालिसिस ऑफ बिल्डिंग सिस्टीम. बी एन्हान्स्ड टेक्निक फॉर असेंब्ली ऑफ बिल्डिंग सॉफ्टवेअर. ठीक आहे, सी एक्सक्लुझिव्ह टूल फॉर आर्किटेक्चरल बिल्डिंग सोल्युशन्स. ठीक आहे, अँड ऑप्शन डी इफिशियंट टॅब्युलेशन ऑफ आर्किटेक्चरल बिल्डिंग सिनर्जीज. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए एक्सटेंडेड 3 डायमेन्शनल ॲनालिसिस ऑफ बिल्डिंग सिस्टीम. प्रॉपरली लक्षात ठेवा. ठीक आहे, करेक्ट ऑप्शन इज ए, दॅट इज एक्सटेंडेड 3 डायमेन्शनल ॲनालिसिस ऑफ बिल्डिंग सिस्टीम. आपण सिव्हिल इंजिनियर आहोत. ठीक आहे, तर आपण कुठले सॉफ्टवेअर यूज करतो त्या रिलेटेड पण माहिती असली पाहिजे, की ऑटोकॅड झालं, ई टॅब झालं, परत स्टॅड प्रो झालं, स्ट्रक्चर रिलेटेड सॉफ्टवेअर असतात, प्रोजेक्ट प्लॅनिंग रिलेटेड मॅनेजमेंट रिलेटेड सॉफ्टवेअर असतात, प्रायमेव्हरा वगैरे. तो एक जर आपण म्हणजे समजा तुम्ही गव्हर्मेंट एक्झाम रिलेटेड जरी क्रॅक करत नसलेल किंवा दोन्ही पण तुम्हाला एक्झाम म्हणजे दोन्ही सोबत करायचं असेल, प्रायव्हेट जॉब गव्हर्मेंट जॉब. ठीक आहे, गव्हर्मेंटचं तुम्ही स्टडी करताय पण तोपर्यंत एक इन्कम सोर्स म्हणून तुम्हाला जर पार्ट टाईम जॉब करायचा असेल प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर तुम्ही हे सॉफ्टवेअर करू शकतात. त्याच्यासाठी बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे की प्लॅनिंगसाठी कुठले सॉफ्टवेअर आहेत, स्ट्रक्चरसाठी कुठले सॉफ्टवेअर आहेत. ठीक आहे, तर हे जे सॉफ्टवेअर आहे ना त्याचं एक बेसिक नॉलेज असलं पाहिजे की ऑटोकॅड आहेत, स्टॅड प्रो आहेत स्ट्रक्चरसाठी, परत ई टॅब आहे, प्लॅनिंगसाठी प्रायमेव्हरा आहे. प्रत्येक वेगवेगळ्या सेक्शनसाठी सॉफ्टवेअर आहेत आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये. सो इंटरव्ह्यूसाठी हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट विचारतात. मेनली विचारतात की कुठले सॉफ्टवेअर आपण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये यूज करतो. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन. द इनपुट डिव्हायसेस इन CAD कॅन बी डिवायडेड इंटू A 3 categories, B 2 categories, C 5 categories and D 4 categories. तर CADमध्ये आपण इनपुट डिव्हायसेस मेनली 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करतो. ठीक आहे, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, दॅट इज 3 कॅटेगरीज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडतोय आणि अशाच प्रकारे व्हिडिओ मी बनवू तुम्हाला असं वाटत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
जेणेकरून जे पण मी व्हिडिओ टाकेल आपल्या चॅनलवरती ते तुम्हाला लवकरात लवकर भेटतील आणि तुम्ही तुमच्या कुठल्याही एक्झामसाठी त्याचा फायदा करू शकशाल. ओके. 8वा क्वेश्चन आपण बघू. ओरिजिन ऑफ द ऑटोकॅड ड्रॉइंग स्पेस इज. हा पण एकदा क्वेश्चन आला आहे. ठीक आहे. तर ऑप्शन ए 00, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 01 अँड ऑप्शन डी 11. तर ऑटोकॅड ड्रॉइंग स्पेसमधलं ओरिजिन काय आहे? तर याचा आन्सर आहे ए, दॅट इज 00. करेक्ट ऑप्शन इज ए, दॅट इज 00. क्वेश्चन नंबर 9. आता इथे पण बघा, परत लॉंग फॉर्म विचारला आहे. जे पण कॉम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट असतात किंवा ऑटोकॅड झालं, कॉम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट झाला किंवा GSच्या सब्जेक्टमध्ये जर इकॉनॉमिक्स झालं तर मोस्टली ते काय करतात, लॉंग फॉर्म विचारतात. बँक्सचे लॉंग फॉर्म, एखादी बेसिक एक्झाम असेल तर लॉंग फॉर्म विचारतात. नाबार्डचं लॉंग फॉर्म काय किंवा बाकीच्या दुसऱ्या बँक्स असतील तर त्यांचे लॉंग फॉर्म काय. जसं इथं विचारलं आहे की UCS मीन्स UCSचं लॉंग फॉर्म काय. तर आपण इथं मिस्टेक करू शकतो, पण असतो तो बेसिक क्वेश्चन, पण आपण कधी रीड केलेला नसतो. ठीक आहे. सो आन्सर आहे ऑप्शन आहे ए युजर कोऑर्डिनेट सिस्टीम, बी युनायटेड कॅड सॉफ्टवेअर, सी युनायटेड कोऑर्डिनेट सिस्टीम अँड डी युजर कॅड सॉफ्टवेअर. सो याचा आन्सर आहे ए, दॅट इज युजर कोऑर्डिनेट सिस्टीम. कोऑर्डिनेट सिस्टीमच येते. मगाशी पण बघितलं आपण WCS, तर ते होतं वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम. आता ही कुठली UCS म्हणजे युजर कोऑर्डिनेट सिस्टीम. सो असे काही जे बेसिक क्वेश्चन असतात ना लॉंग फॉर्मचे, ते कधीच चुकले नाही पाहिजे. सो याचा आन्सर आहे करेक्ट ऑप्शन इज ए, दॅट इज युजर कोऑर्डिनेट सिस्टीम. क्वेश्चन नंबर 10. दिस टाइप ऑफ ट्रायंगल हॅज 2 इक्वल साइड्स. सो ऑप्शन आहे ए, दॅट इज आयसोसेलस, बी स्केलन, सी इक्विलॅटरल अँड डी राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. 2 इक्वल साइड्सचं विचारलं आहे. सो याचा करेक्ट आन्सर आहे बी, दॅट इज स्केलन. ओके. सो ह्या व्हिडिओचं आपण लास्ट क्वेश्चन बघणार आहे. व्हॉट अ फॅन्टम लाईन यूज्ड फॉर. ठीक आहे. तर ऑप्शन दिलेत त्यांनी. ए टू शो ॲन अल्टरनेट पोझिशन, बी टू रिप्रेझेंट अ लाईन ऑफ सिमेट्री, सी टू रिप्रेझेंट ॲन एज नॉट विजिबल अँड डी टू इलिमिनेट अ सेक्शन ऑफ ड्रॉइंग नॉट नीडेड बिकॉज ऑफ साईज. ठीक आहे. ज्याला कोणाला येत असेल त्यांनी ट्राय करायचं प्रयत्न करा, म्हणजे आन्सर देण्याचा ट्राय करा. आणि आपण हा व्हिडिओ इथेच एंड करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे, MCQs आवडत आहे तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण अशाच प्रकारे प्रत्येक सब्जेक्ट घेत जाणार आहोत आणि आपल्याला जास्त MCQs सॉल्व करण्याची गरज नाही. कुठल्याही एक्झामसाठी जास्त MCQs सॉल्व करण्याची गरज नाही. मी परत सांगते, तुम्ही लिमिटेड स्टडी करा, लिमिटेड MCQs सॉल्व करा आणि त्याचे व्हॅरिएशन काय होऊ शकता ते बघा. तो मेन स्टडी आहे आणि त्याला स्मार्ट स्टडी म्हणतात. आपल्याला खूप एफर्ट देऊन खूप जास्त हवरनी स्टडी करण्याची काही गरज नाही आहे. थोडं करा, लिमिटेड करा, पण असं करा की त्या रिलेटेड जर क्वेश्चन आला तुमच्या एक्झाममध्ये तर तो तुमचा चुकलाच नाही पाहिजे, तिथं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे किंवा सिली मिस्टेक पण नाही झालं पाहिजे. सो अशा प्रकारे स्टडी असला पाहिजे. ओके. सो थँक्यू.